नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे। आज आपण बघतोय की जमियत उलेमाए हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। आज हलाल जिहादच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय। आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील करून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय। आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहे, अमेरिकन $1 वर। तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ $2 ट्रिलियन यांची रक्कम हे झालेली आहे। तर हा पैसा जो आहे ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोहोचलेला आहे। तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे। आज आपण बघतोय की आतंकवादी ज्या काही कारवाई होत्या तर त्याला तो पैसा पुरवला जातोय। म्हणजे मुस्लिमांना माहीत नाही काय हा पैसा आतंकवादी कारवाईसाठी दिला जातोय। आज गोकुळचं जर का दूध बघितलं तर महाराष्ट्रासह भारतापर्यंत अजून पोहोचलेलं नाही। मग तुम्हाला त्या इस्लामी राष्ट्रामध्ये विकण्याचं काय कारस्थान आहे? म्हणजे इथं कुठं तर ह्या गोकुळमध्ये इस्लामी अजेंडा राबवण्याचं हे मोठं कारस्थान शिजलेलं आहे। ही कोल्हापूरची जनता कदापि ही सहन करणार नाही। आणि जर का हे गोकुळ हलालमुक्त जर का नाही झालं तोपर्यंत आम्ही जनतेला आव्हान करतोय की गोकुळवर बहिष्कार घालायला पाहिजे। आणि एवढं करून पण हिने जर का हलालमुक्त केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि वेळ प्रसंगी मोठा मोर्चा पण नमस्कार, मी हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे। नुकतंच कोल्हापूर येथील गोकुळ दूध महासंघाने हलाल प्रमाणपत्र घेतल्यावरून अनेक नागरिकांनी आक्षेप नोंदवला आणि हा आक्षेप या संदर्भात होता की आपल्या कोल्हापूरमधल्या गरीब शेतकऱ्यांकडून गोळा केलेलं दूध हे नेमकं हलाल करणार म्हणजे काय करणार त्यासाठी। आता इस्लामच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इस्लामच्या दृष्टीने अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यासाठी हलाल प्रमाणपत्राची आवश्यकताच नाही असं इस्लाममध्ये म्हटलेलं आहे। यामध्ये दूध आहे, मध आहे, धान्य आहेत, फळं आहेत, भाजी आहे, या सगळ्या गोष्टींना त्यांनी नैसर्गिक मानून त्याच्यासाठी हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। मग ह्यासाठी प्रमाणपत्र घेत असताना ते का नेमकं घेतलं जातं आहे तर यावरती खुलासा करत असताना माननीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी असं सांगितलं की आपल्याला मुस्लिम देशांशी व्यापार करायचा असताना हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता लागते। आता नेमका हा प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होतो की बाबा आत्ताच काळात मुस्लिम देशांशी व्यापार करायची आपल्याला तेवढी आवश्यकता आहे का? कोल्हापूरमधलं गोकुळचं दूध हे आजही संपूर्ण भारतात उपलब्ध नसताना आपल्याला विदेशामध्ये नेमके जायची काय आवश्यकता पडलेली आहे? आणि आज भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या लक्षात घेता हे दूध आपल्याला विदेशात आणि तेही मुस्लिम देशांमध्ये पाठवायची नेमकी काय आवश्यकता निर्माण झाली आहे? जर आपण सेक्युलर देशामध्ये राहतो तर ह्या सेक्युलर देशामध्ये मुस्लिम संघटनांचं हलाल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे? जर तुम्हाला फ्लेवर्ड दूध आहे म्हणून जर त्यासाठी हलाल सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्यासाठी FSSAIचं भारत सरकारचं सर्टिफिकेट आहे ना की ज्यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे, ते पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी आहे हे त्याच्यावरती ग्रीन डॉट देण्याचं सगळ्या गोष्टी खुलासा केला जात असताना हलाल सर्टिफिकेट नेमकं गोकुळने का खरेदी केलं पाहिजे, का घेतलं पाहिजे आणि ह्यातून नेमका कशासाठी पैसा पुरवला जातोय? कारण जमियत उलेमा हिंद ही भारतातली जी संस्था आहे जी हलाल सर्टिफिकेट देण्याचा व्यवसाय करते, ही संस्था देवबंद इथली उत्तर प्रदेशमधली असून तिच्यावरती अनेक आरोप झालेले आहेत। त्या आरोपांमध्ये आतंकवाद्यांना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी न्यायालयांच्या द्वारे वकिलांची फौज उभी करणं, त्या वकिलांच्या महागड्या फीज ज्या आहेत तर त्या भरणं, अशा प्रकारचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे। मुंबईमध्ये नुकतेच ट्रेनच्या लोकल उपनगरीय बॉम्ब ब्लास्टमध्ये जे आरोपी सगळे सुटले यांच्यासाठी देखील वकिलांची फौज उभी करण्याचा काम ह्या जमियत उलेमा हिंदने केलं होतं। या जमियत उलेमा हिंदने
जेव्हा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी हलालवरती बंदी घातली त्यावेळी ह्याच जमियत उलेमा हिंदने त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलेलं आहे. आजही त्याचा निकाल लागलेला नाही की हलाल प्रमाणपत्र खरंच याला आवश्यक आहे का. असं असताना अशा संस्थेकडून आपण प्रमाणपत्र का घेतो आहोत. याचा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जिहाद्यांपर्यंत तर पोचवण्याचं काही मार्ग यातून नाही आहे ना. या सगळ्या गोष्टींचा खुलासा नागरिकांना करणं आवश्यक आहे आणि या दृष्टीने गोकुळ दूध संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी केवळ धार्मिक दृष्टीने विचार करू नये तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील याचा खुलासा करणं आवश्यक आहे. आणि हा खुलासा जनता त्याची वाट पाहत आहे की आम्ही दिलेला पैसा, गोकुळचं दूध खरेदी करायला दिलेला पैसा हा जर जिहाद्यापर्यंत पोचवला जात असेल तर त्यावरती गोकुळचं दूध खरेदी करताना हिंदू समाजाला देखील विचार करावा लागेल. ही गोष्ट गोकुळ दूध संघाने लक्षात घेतली पाहिजे आणि या दृष्टीने लवकरात लवकर या संदर्भातला खुलासा केला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे.